खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर आणि तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील या दोन तरुण आमदारांमध्ये एकाच व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगली। नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। खानापूर घाटमाथ्यावरील बेनापूर येथील विवेक कृष्णराव शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 93वा नंबर पटकावून भारतीय पोलीस सेवेमध्ये IPS पद मिळवलं। याबद्दल बेनापूर येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। यावेळी आमदार रोहित पाटील आणि सुहास बाबर यांच्यात राजकीय फटकेबाजी रंगली। सुरुवातीला आमदार सुहास बाबर यांचं भाषण झालं। ते म्हणाले की रोहित दादांचं कसं आहे, आता IPL सुरू आहे। मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आहे, तो चांगला खेळतोय, पण टीम काही जिंकत नाही। तसंच रोहित दादांच्या राजकारणाचं झालंय, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, पण त्यांच्या पक्षाला काय परफॉर्मन्स करता येईना। आमचं त्यांच्याबद्दल मत आहे की व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी। पण त्यांची एक गोष्ट चांगली आहे, ते पवारांच्या पक्षात आहेत। पण अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे या सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत। मला असं वाटतंय की तुम्ही जर UPSC परीक्षा दिली असती तर ह्या सगळ्या गुणांचा तुम्हाला फायदा झाला असता आणि तुम्ही फार मोठे अधिकारी झाला असता। कारण विरोधात असून सुद्धा ही राजकीय मंडळी हाताळायची कशी ही लकब RR आबांपेक्षा तुम्हाला जास्त चांगली जमते, असं म्हणत सुहास बाबर यांनी रोहित पाटील यांचं कौतुक केलं। तर रोहित पाटील म्हणाले की आता आमचा निम्मा संघ स्टेडियमच्या बाहेर बसलाय, निम्मा संघ आत खेळतोय। आतल्या निम्म्या संघाचे सबस्टिट्यूट प्लेयर खेळत आहेत, त्यात आम्ही मिसळलो तर आमचा संघ किती मजबूत होईल याचा विचार करा, अशी गुगली मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी टाकली। सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी 5 वर्षांनंतर फायनल आम्हीच मारणार, असा ठाम विश्वासही रोहित पाटील यांनी या व्यासपीठावरून बोलून दाखवला। सुहास बाबर आणि रोहित पाटील यांच्या राजकीय जुगलबंदीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे।